बायका काही करू शकतात बरं का. बायकांना आजकाल गुन्हा करताना अजिबात भीती वाटत नाही. त्याच्या परिणामांची ते विचार अजिबात करत नाहीत. आता असाच एक गुन्हा कर्नाटकात घडलेली घटना आहे. तर त्या बाईचा नवरा आर्मीमध्ये म्हणजे आर्मीमध्ये जॉब करत होता. आर्मीमध्ये जॉब 17 वर्ष केल्यानंतर रिटायर होऊन तो गावी आलेला. मग गावात कर्नाटकात राहत होते. तिथं एका माणसाशी त्याची मैत्री होते. मैत्री खूप घट्ट होते. येणं जाणं घरात सगळं चालू असतं. मग त्या मित्राबरोबर ह्याच्या बायकोला प्रेम होतं. त्या दोघांचं प्रेम मग त्या दोघांचं प्रेम प्रकरण चालू होतं. ते इतकं घट्ट होतं, मैत्री त्यांची इतकी पुढंपर्यंत पोचते की त्यांना दोघांना एकमेकाला भेटल्याशिवाय बोलल्याशिवाय अजिबात राहत नाही ते दोघं. इतकं ते पुढच्या स्तराला गेलेले असतात. आणि अचानक काय होतं, एक दिवस हा जो रिटायर आर्मीवाला आहे त्याचा ॲक्सिडेंट होतो. ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याला ॲडमिट करतात. ॲडमिट जिथं केलेलं असतं तिथं त्या मित्राचा एक ओळखीचा माणूस असतो. मग ह्या दोघांचा प्लॅन काय होतो की त्या ओळखीच्या माणसाच्या मदतीनं ही दोघं त्याच्या सलाईनमध्ये कीटकनाशक मिसळून त्याला ठार मारतात. आणि ते प्लॅनमध्ये सक्सेस होतात पण. तो ठार म्हणजे तो मरतो. मग जे आहे ते त्याच्या हे मारतात त्यावेळी कशासाठी, फक्त पैशासाठी आणि आपल्या दोघांच्या मधला काटा काढायसाठी. मग त्याच्या नावावरती 2 करोडचा विमा असतो. आता हे 2 करोड बघून कुणाचे डोळे फिरणार नाही तो. मग तो जो मित्र असतो म्हणजे हिचा प्रियकर, तो त्याच्यात वाटा मागतो. त्याच्यात मला पण हिस्सा पाहिजे म्हणतो. मग ती द्यायला तयार होत नाही. मग त्या दोघांच्यात त्याच्यावरनं वाद होतात. आणि हे वाद इतके होतात की ह्या दोघांचं भांडं बाहेर सगळीकडे फुटतं. आणि मग हे काय होतं, हे सगळं पोलिसांच्या कानावर जातं. म्हणजे पोलिसांना कळतं. पोलिसांना कळल्यानंतर मग पोलीस त्या गुन्ह्याची तपासणी चालू करतात. पोलिसांना एक जर धागा सापडला तर ते सोडत नाहीत बरं का. हे गुन्हा करताना गुन्हेगाराला वाटतंय आपण ह्यातनं निवांत निसटू. बायकांना तर असंच वाटत असते बरं का. आणि त्यांनी जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये 3-4 लाख रुपये हिनं दिलेले असतात. त्यामुळं ते गुन्हा ते हॉस्पिटलमधली लोक लपवून नेतात. सगळे मिळून ते पैसे घेतात आणि तो गुन्हा लपवून घेतात. पण गुन्हेगार किती पण शातीर असू दे, त्याचा गुन्हा एक ना एक दिवस वरती येणारच. ते ते म्हणजे उघड होणारच. मग पोलिसांना समजल्यानंतर पोलीस सगळं शोधून काढतात. तर ह्या दोघांचं प्रेम प्रकरण बाहेर पडतं. परत ह्या दोघांनी आपल्या प्रेम संबंधात काटा काढला आणि नवऱ्यालाच मारलं त्या बायकोनं. तर विचार करा, प्रत्येक वेळी ही कहाणी नाही, ही सत्य घटना आहे. ही घडलेल्या घटना मी सांगते. ज्यावेळी असे गुन्हे घडतात त्यावेळी मन आतनं कुठंतरी खूप दुखवतं. काय बायका, काय त्यांची वृत्ती, कशासाठी, प्रियकरासाठी. मग वाटतं की